मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण 38 साईजमध्ये परफेक्ट समोरची बाजू व पाठीची बाजू कट कशी करायची असते ते बघितलं होतं। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बाहीचं परफेक्ट पेपर कटिंग कसं करायचं असतं आणि क्रॉस पट्टी कशी कट करावी लागते। एकदम अशी सोपी पद्धत आहे आणि तेच पेपर कटिंग ठेवून आपल्याला ब्लाउज पीस परफेक्ट कसं कट करावा लागतो, एकदम अशी सोपी पद्धत आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे परफेक्ट क्रॉसपट्टी कशी कट करावी लागते ते बघणार आहोत। पाठीची बाजू घ्यायची आहे आणि कटोरी जोडतो ती बाजू घ्यावी लागते। हे पहा, आता इथं काय करायचं, ही फिटिंगची बाजू, ही फिटिंगची बाजू असं ठेवून घ्या। ह्याच्यावरती थोडं जवळून दाखवते म्हणजे समजायला सोपं पडेल। आता इथे बघू शकता मी फिटिंगची बाजू असं ठेवून घेतलं। हे पहा, एकसारखं फक्त इथे वरच्या बाजूला झालं पाहिजे। हे पहा, असं ठेवून बघितलं। हे पहा, आता जिथपर्यंत ही वरची बाजू येत आहे ना तिथे लगेच असं मार्किंग करून घ्या। मार्किंग करून झालेलं आहे बघू शकता। हे पहा, परत एकदा समजून सांगते। हे पहा, ही बाजू ह्याच्यावरती अशी ठेवून घ्या आणि इथे बरोबर असं मार्किंग करून घ्या। म्हणजे काय होतं, फिटिंग कमी जास्त होत नाही। ही पद्धत नेहमी वापरायची आहे। आता हे मी बाजूला ठेवून घेते। हे पहा, झालं व्यवस्थित मार्किंग करून थोडंसं मोठं करते। तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा, म्हणजे काय होतं फिटिंग करताना कमी जास्त होत नाही। आता इथे बघू शकता हे पेपर कटिंग घेतलं, इथे ठेवून घेतलं। आता सर्वात आधी इथे मी एक लाईन ओढून घेते। एक लाईन ओढून झाली। हे पहा, परफेक्ट झालं। आता इथे काय करायचं, ह्या लाईनीवरती आहे असंच ठेवून घ्या। आहे असं फक्त ह्या लाईनीवरती हे पहा, आहे असं ठेवून घेतलं। सोपं सांगते। आता इथे बघू शकता हे आपण मार्किंग केलं, आत्ताच मार्किंग केलं। ही बाजू ठेवून मार्किंग केलं ना आपण आत्ताच, मग ते मार्किंग असं इथे अशी लाईन ओढून घ्या। हे पहा, परत एकदा समजून सांगते। हे पहा, ही लाईन ह्याच्यावरती असं ठेवून घेतलं, आलं लक्षात। आता ही लाईन आत्ताच आपण ठेवून बघितलं होतं ना, हे पहा अशा पद्धतीने, आणि इथं लगेच असं समोर मार्किंग करून घ्यायचं। आता झालं सोपं। आता हा पेपर मी ह्या बाजूला असा घेते। हे पहा, फक्त इथे घेतला, लक्षात ठेवा ह्या लाईनीवरतीच घेतला। आता इथं काय करायचं, घडीचं मार्किंग करून घ्या। परफेक्ट घडीचं मार्किंग झालं। हे पहा, असंच करत जा, नाही तर बऱ्याच वेळा क्रॉसपट्टी जोडायला कमी पडते ह्या बाजूला, मग जोड द्यावा लागतो। त्यासाठी जरी शिल्लक राहिली तरी कट करून टाकता येते, पण कमी पडलं तर जोड द्यावा लागतो। त्यासाठी ही परफेक्ट घडी अशी टाकून घ्यावी लागते, ते नेहमी लक्षात ठेवत जा। हे पहा, त्यासाठी पाठीची बाजू आहे अशी ठेवायची लाईनीवरती आणि मार्किंग करून घ्यायचं। आलं लक्षात, सोपं झालं एकदम। आता इथे बघू शकता जे आपण इथे मार्किंग करून घेतलं ना, मग काय करायचं, ह्या बाजूला असा पेपर फिरून घेते फक्त। हे पहा, आता इथं काय करायचं, हे पहा, ही लाईन फक्त अशी ओढून घ्यायची। हे पहा, इथपर्यंत, म्हणजे हे आपलं इथून इथे घडीचं मार्किंग झालं। इथे सुद्धा आपण एक लाईन ओढून घेतली, मग ही लाईन फक्त ह्याला अशी जोडून घ्यायची आहे। म्हणजे हे अंतर एका लाईनीमध्ये करून घ्यायचं। झालं सोपं। आता इथे बघू शकता फक्त अर्धा इंच वाढून घ्यायचं। हुक आणि लूप पट्टीच्या बाजूला आपली क्रॉस पट्टी थोडीशी उंच असते, त्यासाठी इथे वरच्या बाजूला फक्त अर्धा इंच, जास्त नाही, फक्त अर्धा इंच वाढून घ्यावं लागतं। अर्धा इंच ही बाजू, हुक आणि लूप पट्टीची बाजू अर्धा इंच, फक्त अर्धा इंच। हे पहा, झालं व्यवस्थित। आता इथं काय करायचं, हे पहा, थोडासा असा आकार देऊन घ्यावा लागतो क्रॉसपट्टीचा। हे पहा, अशा पद्धतीने इकडून घ्यायचं आणि वरच्या बाजूला हे पहा थोडंसं उंच येतं ना इथे वरच्या बाजूला, मग नंतर कमी कमी करत अशा पद्धतीने इथे आपल्याला आकार द्यावा लागतो। किंवा काय करायचं, ह्या बाजूने दिलं तरी सुद्धा चालेल। तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ना त्या पद्धतीने इथे तुम्ही आकार देऊ शकता। आता झालं व्यवस्थित। आता इथे फक्त अर्धा इंच वाढून घ्या। ते कुठे लागतं ते सुद्धा समजून सांगते लगेच। हे पहा, अर्धा इंच, अर्धा इंच, अर्धा इंच, झालं व्यवस्थित। आता आहे अशीच लाईन खाली ओढून घ्या। आता ह्या सुद्धा बाजूला मी अशीच लाईन कडेपर्यंत ओढून घेते। हे पहा, झालं व्यवस्थित। हे पहा, फक्त अर्धा इंच घेतलेला आहे, इथं लिहून ठेवते म्हणजे समजायला सोपं पडेल तुम्हाला। ते कुठे लागणार तुम्हाला, इथे लागेल। हा, हे पहा, इथे लागेल जोडण्यासाठी कडेपर्यंत, इथपर्यंत। इथे काय आपली शिलाई नसणार आहे। हे पहा, इथे खालच्या बाजूला आपली शिलाई नसणार आहे, फक्त जोडायला कुठे लागेल, इथं लागेल। मी जोडून सुद्धा दाखवणार आहे, लक्षात ठेवायचं आहे। बघू शकता इथे लागेल, त्यासाठी इथं काही लागणार नाहीये, लक्षात ठेवायचं। त्यासाठी आपण इथे फक्त अर्धा इंचच वाढवून घेतलं का, आता इथे लागेल ना जोडण्यासाठी। आलं लक्षात। घडीची परफेक्ट पद्धत आहे, बऱ्याच वेळा जोडायला कमी पडेल, त्यासाठी ही परफेक्ट मार्किंग तुम्हाला इथे मी समजून सांगितलं। आता हे कट करून घ्यायचं आहे। हे पहा, इथून कट करा, सोपं सांगितलं एकदम। आणि अशी क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे तुम्ही सुद्धा। फक्त कापडाची घडी टाकताना मी सांगेल ती पद्धत वापरायची।
आता हे शिलाईच्या सहित झाला, ह्याच्यामध्ये कुठला बदल नका करू. हे पहा उंच असते थोडीशा. हे पहा अशा पद्धतीने इथं आपली परफेक्ट क्रॉसपट्टी कट करून झालेली आहे. इथे आपली क्रॉसपट्टी कट करून झाली. आता ह्याच्यावरती आपण ठेवून बघूया. हे पहा इथे सुद्धा बघू शकता असं ठेवते मी. हे पहा परफेक्ट अर्धा इंच जाईल तुमचं इथे. हे पहा अशा पद्धतीने इथे आपली जोडून सुद्धा तयार होईल. आता इथे आपण बाहीचं पेपर कटिंग बघणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, नेहमी एक पद्धत लक्षात ठेवत जा. नेहमीप्रमाणे अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्यावं लागतं. लक्षात ठेवायचं नेहमी अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्यावं लागतं. का कमी करून घ्यायचं, कारण की समोरची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, अर्धा इंच कमी होतं ना. मग नंतर आपण बाही जोडतो, दोन्ही जोडून झाल्याच्या नंतर बाही जोडतो ना, त्यासाठी अर्धा इंच आपल्याला ते कमी करून घ्यावं लागतं. अशी लाईन ओढून घेते फक्त. आता इथे काय करायचं, नेहमी इथून अर्धगोल आकारामध्ये इथपर्यंत मोजून घ्यायचं. का तर आपल्याला इथे बाही सुद्धा जोडायला पुरली पाहिजे ना, म्हणूनसाठी. आता इथे बघू शकता असा टेप पकडायचा आणि फक्त अर्धगोल असा फिरवून घ्यायचा. हे अशा पद्धतीने पकडते, फक्त असा टेप. ज्या पद्धतीने आपण इथे बाही जोडतो ती पद्धत वापरावी लागते. किती भरता, इथे माझं 9.5 इंच भरलेलं आहे. 9.5 इंच. परत एकदा मोजून दाखवत. हे पा इथे असा टेप पकडला, अर्धा इंच मार्किंग केलं त्याच्या खाली बरोबर. हे पा आता फक्त अर्धगोल आकारामध्ये इथे असा टेप फिरवून घ्या. तरीसुद्धा तेवढंच भरलेलं आहे, 9.5 इंच. मग काय करायचं, परफेक्ट भरलं ना, त्यासाठी असं लिहून ठेवा. इथे आपलं एवढं भरलेलं आहे. म्हणजे काय होतं, ही परफेक्ट घडी असते. लक्षात ठेवायचं नेहमी. आपण म्हणतो ना किती साईजमध्ये किती घडी घ्यावी लागते आपल्याला बाही कटिंगसाठी, ही आपली परफेक्ट घडी असते. लक्षात ठेवायचं, असं लिहून ठेवा. म्हणजे काय होतं, इथे मापे टाकताना चुकत नाही, ते लक्षात ठेवावं लागतं नेहमी. आता इथे हा पेपर घेतला, थोडंसं एका लाईनीमध्ये करून घेते. डबल पेपर आहे. हे पहा असा पेपर घेतला, घडी करून घ्यायची, एकसारखी घडी करून घ्या. बंद बाजू माझ्या बाजूला आहे. हे पहा अशी इथे मी घडी करून घेतली. आता आपलं किती भरलं होतं, 9.5 इंच. तुमचं बघा किती भरलेलं आहे. इथून अर्धा इंच कमी करून घ्यायचं. तुम्ही सुद्धा ती पद्धत वापरत जा. अर्धा इंच कमी करून घ्यायचं आणि अर्धगोल आकारामध्ये मोजून घ्यावं लागतं. इथे लिहून ठेवा. आता इथे ही बंद बाजू आहे. आपलं किती भरलेलं आहे तेवढं घडीचं मार्किंग करून घ्या. ही घडी झाली आपल्या, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघू शकता आपलं 9.5 इंच भरलं ना. मग मी काय करते, 9.5 बंद घडीपासून ह्या बाजूला 9.5 इंचावरती मार्किंग करून घेते. हे झालं बरोबर. आता परफेक्ट घडी झाली. आता एक लाईन ओढून घेते. हे पा व्यवस्थित झालेलं आहे. आता उंची, हे पा जिथपर्यंत तयार आहे तिथपर्यंत थोडंसं मार्किंग करून घ्यायचं. सोपं सांगते एकदम. ही बंद बाजू आहे, लक्षात ठेवा. आता उंचीचं मार्किंग करून घ्यावं लागतं. हे पा असं पकडा इथे, आणि असं ही बाजू अशी पकडायची आणि ह्याच्यावरती ठेवून घ्या इथे. हे पा इथून अशी ठेवायची, इथं कडेपासून ना इथपर्यंत अशी उंचीचं मार्किंग करून घ्या सर्वात आधी. झालं परफेक्ट. आता 1 इंच वाढून घ्या. ह्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्या, शिलाईसाठी लागतं ना. अस्तर जोडण्यामध्ये अर्धा इंच लागेल आणि बाही जोडण्यामध्ये अर्धा इंच लागेल. आलं लक्षात, अस्तरच्या ब्लाऊजमध्ये. आता इथे अशी लाईन ओढून घेते. लक्षात ठेवायचं नेहमी, बाही उंची अधिक इथून इथपर्यंत बाही उंची अधिक 1 इंच. लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे बघू शकता ही आपली बंद बाजू आहे. आता बंद बाजूने आतल्या बाजूला 1 इंच मार्किंग करून घ्या. 1 इंच नेहमीप्रमाणे. आता वरून येणारं मार्किंग बाहीच्या उंचीनुसार इथे मी 2.5 इंचावरती करून घेते. 2.5 इंचावरती. इथून आतमध्ये 2 इंच. आपण फिटिंग मार्जिंग 2 इंच पकडतो म्हणूनसाठी 2 इंच अशी लाईन ओढून घेते. मग इथून थोडंसं फक्त अर्धा इंच मार्किंग करून घेतलं. तिथं थोडंसं आकार जुळवून आला पाहिजे ना, म्हणूनसाठी. आता इथे काय करायचं, दंडघेर बघायचा आपला किती आहे. बऱ्याच वेळा काय होतं, नवीन असतो आपण फिटिंगला, मग फिटिंगचा आपला ब्लाऊज तयार झाला ना, मुंडा पुढे मागे होतो. म्हणूनसाठी थोडंच पुढे मार्किंग करून घ्या, त्यासाठी समजून सांगते. आता इथे बघू शकता पहिली शिलाईची टीप मार्किंग करून घ्यायचं. हे पा असं पकडते. आता इथं काय करायचं मग, हे पा ही बंद बाजू, ही सुद्धा बंद बाजू. सोपं सांगते. हे पा असं ठेवून घ्यायचं. पहिली शिलाईची टीप मार्किंग करून झालेलं आहे, बघू शकता इथे. आणि 2 इंच शिलाई मार्जिंग हे पा ह्या बाजूला लगेच करून घ्यायचं. परत एकदा समजून सांगते. हे पा असं ठेवून घ्यायचं. दंड घेत पहिली शिलाईची टीप मार्किंग करून झालं आणि 2 इंच शिलाई मार्जिंग ठेवायचं कंपल्सरी ह्या बाजूला. हे पा अशा पद्धतीने. जरी आपला ब्लाऊज फिट्ट झाला तरी उसवायला सोपं पडतं त्यामुळे.
आता इथे ही लाईन ह्याला जोडून घ्यायची, जास्तीचं आहे ना ते कट करून टाकावं लागतं, हे लक्षात ठेवत जा नेहमी. थोडंसं इथे मार्किंग करून घेते, नवीन असतो म्हणूनसाठी मी तुम्हाला समजून सांगते. बऱ्याच वेळा ब्लाऊज आपला तयार झाला ना मुंडा पुढे मागे होते, म्हणूनसाठी तुम्हाला हे सांगितलं मी, आलं लक्षात, तुमच्यासाठी खास. आता हे पा इथून इथे आकार देऊन घ्यायचा, हे पा थोडासा उंच असतो, हे पा थोडं थोडं मार्किंग करून घ्या, हे पा. नंतर अशा पद्धतीने आकार व्यवस्थित आलेला आहे का एकदा बघून घ्यायचं, हे पा झालं व्यवस्थित. आता थोडासा खोलगट आकार इथून सुरुवात, इथून थोडं जुळून आलं पाहिजे, हे पा. नंतर हे पा इथं थोडासा फुगीर, म्हणजे थोडक्यात हा माशासारखा आकार असतो, हे पा. वरच्या बाजूला मग कमी कमी करत अशा पद्धतीने आकार द्या, म्हणजे आकार व्यवस्थित आहे का ते सुद्धा आपल्याला बघता येतं, आलं लक्षात. हे पा आता इथून थोडंसं जुळवून मग नंतर ह्या बाजूला हे पा अशा पद्धतीने इथे आपल्याला आकार देऊन घ्यावा लागतो, वरच्या बाजूला कमी कमी करत घ्यायचं, हे पा अशा पद्धतीने. आकार परत एकदा बघून घ्या व्यवस्थित आहे का, आहे व्यवस्थित. ही बाजूसुद्धा बघून घ्यायची आपली व्यवस्थित आहे का, आहे व्यवस्थित, असं बघत जा नेहमी. आणि खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, नेहमी एकाच बाजूला असं मार्किंग करून ठेवायचं, ह्या बाजूला नसतं करायचं कधी. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. सर्वात आधी दोन्हीसुद्धा पकडून कट करून घ्या, हे पा. इथून हा आकार वरचा आकार, हे पा अशा पद्धतीने सोपं आहे एकदम, हे पा झालं व्यवस्थित. आता मध्यभागी एक कट देऊन घ्यावा लागतो, हे पा. आता मी काय करणार, हे पा एक बाजू बाजूला घेते, एक बाजू बाजूला घेतली, लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. आता नंतर ही झाली, राहिली आपली खोलगट बाजू ना, मग काय करा इथून थोडंसं आपण मार्किंग करून घेतलं होतं का नाही पुढे, हे पा. मग तिथून काय करायचं सोपं सांगते एकदम, हे पा. मग इथून असं हे कट करून घ्यावं लागतं, थोडासा खोलगट आकार, मग कमी कमी करत हे पा इथपर्यंत असं कट करून घ्यायचं, हे पा. बघू शकता कटिंग झालेलं आहे, हे पा अशा पद्धतीने. इथं ना फक्त आपलं जुळवून आलं पाहिजे, फिटिंग मार्जिन पकडतो ना आपण त्यानुसार इथे आपलं परफेक्ट जुळवून आलं पाहिजे, म्हणजे फिटिंग झाल्याच्या नंतर ब्लाऊज आपल्या इथे व्यवस्थित होऊन जातो, आलं लक्षात. सोपं सांगितलं एकदम, तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता इथे आपल्याला हे सर्व ब्लाऊज पिसावरती ठेवून मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे, म्हणजे अस्तरच्या कापडावरती. सर्वात आधी अस्तरचा कपडा घेतलेला आहे, इथे मी ओपन करून घेते पूर्ण, हे पा अशा पद्धतीने. बंद बाजू माझ्या बाजूला एकसारखं करून घ्या, हे पा एकसारखं करून घेते, इथे प्लेन करून झालं. आता इथं काय करायचं, सर्वात आधी पाठीची बाजू आहे अशी ठेवून घ्या, आहे अशीचा, हे पा आहे अशी ठेवून घेतली, इथे सुद्धा मी खालच्या बाजूला आहे असं ठेवलं, मार्किंग करून घ्या आहे असंच. मार्किंग करून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता कटोरी कशी ठेवायची, हे पा ह्या बाजूला घ्या, अशी ठेवून घ्या, हे पा ह्याच्यावरती ठेवायची आणि अशी ठेवून घ्या. क्रॉसमध्ये नाही ठेवली तरी सुद्धा चालतं, मी ह्या पद्धतीने सुद्धा परफेक्ट हीच पद्धत वापरत असते. क्रॉस नाही ठेवली तरी सुद्धा चालतं, एकदा ठेवून बघा, आकार हा गोल येतो कटोरीचा, एकदा करून बघायचा आहे. हे पा आहे असं मी ठेवून घेतली, फक्त थोडीशी जागा ठेवा, का तर ह्या बाजूला जागा बऱ्याच वेळा काय होते जोडायला कमी पडते ना, म्हणूनसाठी समजून सांगितलं फक्त इथे मी तुम्हाला. आता इथे बघू शकता आहे असंच मार्किंग करून घ्या, हे पा आहे असंच मार्किंग करून घेतलं. आता ही सुद्धा बाजू आहे अशीच मार्किंग करून घ्यायची आहे, हे पा हे पा आहे असंच मार्किंग करून घेतलं, हे पा ही सुद्धा बाजू. फक्त आकार गोल आलेला आहे का ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता हे मी बाजूला ठेवून घेते, हे पा व्यवस्थित झालं मार्किंग करून. तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरा आणि अशीच ठेवून घ्या ह्याच्यावरती वरच्या बाजूला. म्हणजे आता इथे अर्धा इंच लक्षात ठेवा, अर्धा इंच मार्किंग करून घ्या, इथे अर्धा इंच इथं मार्किंग करून घ्या, इथपर्यंत येते. मग इथे सुद्धा थोडंसं अर्धा इंच मार्किंग करून घ्या, हे पा इथे सुद्धा मी थोडंसं अर्धा इंच मार्किंग करून घेतलं. फक्त हे मार्किंग असं जोडून घ्या, इथे लागते तेवढंच ह्या बाजूला व्यवस्थित होऊन जाईल ते आपलं. नंतर ह्याच्यावरती ठेवून इथे कट करून घेऊया आपण. आता इथं काय करायचं, हे पा बघायचं इथे व्यवस्थित मार्किंग आलेलं आहे का, थोडंसं मार्किंग करून घ्या. इथे सुद्धा आपलं व्यवस्थित आलेलं आहे का, इथे गळ्याचा आकार लगेच असं व्यवस्थित करून घ्यावं लागतं, हे पा अशा पद्धतीने करून घ्या.
इथे सुद्धा ही बाजू कटोरी गोल आपली आलेली आहे का असं बघा, नाही तर गोल आकार देऊन घ्या. हे पहा, गोल आकार दिला तरी सुद्धा चालेल, ह्या बाजूला येऊ द्यात, नाही काही प्रॉब्लेम येत. हे पहा, असं गोल आकार देऊन घ्या. लगेच इथेच व्यवस्थित असं कापडावरती करून घ्यावं लागतं. फक्त इथे तुम्हाला खालच्या बाजूला एक पद्धत लक्षात ठेवायची, नेहमीप्रमाणे सांगत असते, अर्धा इंच वाढून घ्या. का तर इथे बऱ्याच वेळा जोडायला कमी पडते ना ह्या बाजूला, त्यासाठी वाढून घ्या. जरी शिल्लक राहिली तरी शिलाई देताना आपण ती एका लाईनीमध्ये करून घेऊ सुद्धा शकतो, त्यासाठी पण इथे वाढून घ्या. आता हे मी सर्वात आधी तुम्हाला इथे कट करून दाखवते. हे पहा, इथून मी हे कट करून घेते. इथून हे पहा, हे कट करून झालं. आता ही बाजू इथे आकार देऊन घ्यायला विसरू नका, गोल आकारामध्ये, ते लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा, इथून हे मी असं कट करून घेतलं. आता ही बाजू हे पहा, अशा पद्धतीने इथे मी हे कट करून घेते. फक्त आकार व्यवस्थित देऊन घेतला. आता इथे बघू शकता तुम्ही सुद्धा, इथला आकार असं व्यवस्थित देऊन घ्या, हा आकार इथला. आता इथं काय करायचं, हे पहा, हे टोक हे टोकावरती ठेवून घ्या. हे पहा, असं ठेवून घ्यायचं. झालं व्यवस्थित. हे पहा, आता इथं काय करायचं, हे पहा, हे जेवढं जास्तीचं आहे ना एकसारखं फक्त पकडा. हे पहा, अशा पद्धतीने ठेवलं मी. जेवढं जास्तीचं आहे ना इथलं, हे पहा, एका लाईनीमध्ये करून घ्या. हे पहा, फक्त एका लाईनीमध्ये करून घ्यायचं. आता इथे लक्ष देऊन बघा, ओपन करून दाखवते इथे तुम्हाला. हे पहा, जेवढं आपल्याला पाहिजे असेल ना ह्या बाजूला लागणार ना तेवढंच ते बरोबर शिल्लक राहतं. ह्या बाजूचं जेवढं नाही लागणार ना ते कट होऊन जातं. त्यासाठी हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या, म्हणजे जेवढं लागणार नाही आहे ते कट होऊन जाईल. आलं लक्षात. कट करून घेतलं, परफेक्ट झाली. आता ही बघू शकता, आकार व्यवस्थित करून घ्या इथे गोल आकारामध्ये. आणि ही सुद्धा बाजू एकदम अशी गोल करून घ्या. फक्त आकार तर देऊन घ्यायचा आहे तुम्हाला इथे, आणि फक्त इथे तर वाढून घ्यायचं आहे. ती पद्धत नेहमी लक्षात ठेवायची आहे. वाटलं तर ह्याच्यावरती लिहून ठेवा आपल्याला किती वाढवून घ्यायचं आहे. फक्त अर्धा इंच. इथे कुठं वाढवून घ्यायचं, फक्त इथे फक्त अर्धा इंच असं मार्किंग करून ठेवा. म्हणजे ठेवताना काय होईल, तुम्हाला ही बाजूच फक्त अर्धा इंच वाढून घ्यायला सोपं पडेल. त्याच्यामुळे हे व्यवस्थित झालं. आता बाजूला ठेवते. आता कटोरी जोडतं ती बाजू घ्यायची, थोडंसं वाढवून घ्यायचं इथे सुद्धा आणि इथे सुद्धा. एवढंच करायचं आहे तुम्हाला इथे फक्त. हे पहा, आहे अशी ठेवली, कुठं बसते तिथं ठेवून बघायचं. हे पहा, कपडा बघायचं फक्त एकसारखं आहे का, किंवा एकसारखं सर्वात आधी करून घ्यावं लागतं. आता हे पहा, असं ठेवून घेतलं इथे मी. हे पहा, बघू शकता. आता आहे असंच सुरुवातीला मार्किंग करून घ्या, आहे असंच. इथे मी आहे असंच मार्किंग करून घेतलं. आता हे बाजूला ठेवून घेते. हे पहा, बाजूला ठेवून झालं. आता इथे फक्त ह्या बाजूला अर्धा इंच किंवा जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं तुम्हाला पकडायचं आहे. जास्त असं कमी सुद्धा घेऊ नका. इथे मी लिहून ठेवलं त्यासाठी. हे पहा, अर्धा इंच ह्या बाजूला थोडंसं, किंवा जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता एवढं बाजू, म्हणजे आपल्याला ही कमी पडते ना, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने. आता इथे लक्ष देऊन बघा, फक्त काय करायचं आहे. हे पहा, आकार व्यवस्थित फक्त इथे देऊन घेते मी सुद्धा हीच पद्धत वापरत असते. बघू शकता, हे मधलं जे अंतर आहे ना, हे अंतर कमी पडतं ना मग नंतर. हे पहा, त्यासाठी इथे फक्त तुम्ही जेवढं पकडता तेवढं पकडलं तरी चालेल. हे पहा, इथे सुद्धा मी थोडंसं असं मार्किंग करून घेतलं. आता इथं काय करायचं, हे पहा, वरून मार्किंग करून घ्या. फक्त गोल आकार तर देऊन घ्यायचा अर्ध गोलमध्ये. हे पहा, व्यवस्थित करून घ्या इथे लगेच. हे पहा, इकडून घ्यायचं कमी, इथून थोडंसं वाढवत वाढवत मग परत इथपर्यंत आल्यावर परत ह्या बाजूला असं कमी करून घ्यायचं. आणि वरचा आकार आहे तोच आपल्याला देऊन घ्यायचा आहे, ह्याच्यामध्ये नाही बदल कुठला करायचा. मग हे झालं व्यवस्थित. इथे लगेच असं व्यवस्थित करून घ्या. आता हे बाजू, हे पहा, इकडून घ्यायचं ह्याच्यावरून मार्किंगवरून वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं. फक्त अर्ध गोल आकार कसा येतोय ते बघून घ्यावं लागेल तुम्हाला, किंवा ह्या बाजून इथून घेऊन अर्ध गोल असा आकार देऊन घ्यावा लागतो. हे पहा, इकडच्या बाजूला कटोरी जोडताना ते बरोबर होऊन जातं. आपल्या कटोरीचा असा अर्धगोल आकार असतो ना, ते होऊन जातं बरोबर इथे तयार झाल्याचं नंतर. बघू शकता, हे पहा, व्यवस्थित होऊन जाईल तुमचं इथे. त्याच्यामुळे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नाही येणार. जोडायला कमी पडतं ना, मग बसायला व्यवस्थित बसत नाही, म्हणूनसाठी समजून सांगते. थोडंसं वाढवून घ्या, म्हणजे ही बाजू. हे पहा, हे अंतर मधलं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे तुम्हाला समजून सांगितलेलं आहे मी, ते लक्षात ठेवा. आता हे झालं बरोबर. आता हे दोन्ही सुद्धा आपण इथे कट करून घेऊया.
कट करून झालेला आहे. आता ठेवून दाखवते इथे मी तुम्हाला. हे अशा पद्धतीने जोडलं जाणार तुमचं इथे व्यवस्थित होऊन जाईल. आता बाकीचं राहिलेलं कट करून घ्यायचं आहे. हे पहा डबल कपडा आहे. बाहीचं पेपर कटिंग ठेवून घेते ह्या बाजूला. हे अशा पद्धतीने ठेवून घेतलं मी. बसतंय का ते सुद्धा बघत जा. आता इथे क्रॉसपट्टी आहे अशी ठेवून घ्या इथे. आता वरच्या बाजूला हुक आणि लूकपट्टी निघेल आपली. हे पहा इथे. आता इथे मी काय करणार आहे असं सुरुवातीला मार्किंग करून घेते. ही सुद्धा बाजू आहे अशीच मार्किंग करून घ्यायची. ह्याच्यामध्ये कुठलाही बदल नका करू, लक्षात ठेवायचं आहे. इथे बघू शकता मी आहे असं ठेवून मार्किंग करून घेतलं. आता हे मी बाजूला ठेवून घेते दोन्ही सुद्धा आणि हे मी इथे कट करून घेते. क्रॉसपट्टी कट करून झाली, बाही कट करून झाली. आता एवढा कपडा शिल्लक आहे इथे 2.5 इंचाची हुक आणि लूकपट्टी काढून घ्या. आता जेवढी उंचीला लागेल तेवढी थोडीशी जास्त काढा, घडी करून घ्यावी लागते ना म्हणून साठी. आता इथे मी एका लाईनीमध्ये 2 पट्ट्या कट करून घेते. हे अशा पद्धतीने जेवढ्या उंचीला लागतात ना तेवढ्या उंचीच्या इथे मी 2 पट्ट्या कट करून घेतल्या. मधून कट करून घेते. हे पहा. आता हा आपल्या इथे ब्लाऊज पीसाचा कपडा आहे. ओपन करून घेतला पूर्ण. हे अशा पद्धतीने आहे. घडी बंद करून घेते आणि डिझाईन सुद्धा बघत जा कोणत्या बाजूला आहे. आता इथे ना डिझाईन एकसारखीच आहे त्याच्यामुळे मी काय केलं आहे अशीच घडी करून घेतली. आणि डिझाईन वरच्या बाजूला असेल तर वरच्या बाजूला येईल त्या पद्धतीने तुम्ही इथे घडी टाकू शकता. आता एक बाजू बंद झाली. हे पहा ही बंद बाजू माझ्या बाजूला आहे. आता अस्तर ठेवून घ्या. सर्वात आधी पाठीची बाजू ठेवून घ्या. बसते का ते सुद्धा बघून घ्यावं लागतं सर्वात आधी. आता ह्या बाजूला कटोरी जोडतो ती बाजू बसते का बघते. हे पहा बसते व्यवस्थित असं ठेवून बघितलं. आता ह्या बाजूला हे पहा कटोरी ठेवताना खूप महत्त्वाचं असतं. आपण कशी कटिंग केली अशी कटिंग केली. अस्तरवरती ठेवू ना ते लक्षात ठेवा नेहमी. मग ठेवताना काय करायचं अशीच ठेवून घ्यायची ह्या कापडावरती सुद्धा. हे पहा लक्ष देऊन बघा. जोडताना आपण काय करतो अशा पद्धतीने होऊन जातं ते व्यवस्थित असं होऊन जातं. आलं लक्षात. हे पहा आहे अशी ठेवली. ज्या पद्धतीने इथे आपण अस्तरच्या कापडावरती ठेवून असं मार्किंग करून घेतलं का तीच पद्धत आपल्याला इथे सुद्धा वापरायची आहे. ह्या पिसावरती ठेवताना नेहमी लक्षात ठेवायची आहे. एकदा तरी ही पद्धत वापरून बघा तेव्हा तुमचा कटोरीचा आकार गोल येऊन जातो. ते लक्षात ठेवायचा नेहमी. आता इथे मी काय करणार आहे असं ठेवणार. बघू शकता अशा पद्धतीने ठेवलेली आहे. हे पहा ही पाठीची बाजू ह्याच्यावरती आपण कट करताना सुद्धा कापडावरती अशीच कट करून घेतली ना अस्तरच्या कापडावरती. मग अशीच ठेवून घ्या ह्याच्यावरती. बघू शकता हे पहा असं ठेवलेलं आहे. लक्ष देऊन बघा. ही पद्धत एकदा तरी वापरायची आहे. इथे आपली कटोरी ठेवून झालेली आहे. आता बाही कुठं बसते ते बघून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ठेवून बघा बसते का. हे पहा बसलं व्यवस्थित. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टीला सुद्धा जागा राहिलेली आहे. आलं लक्षात. ही पद्धत नेहमी वापरत जा. किंवा जर तुम्हाला ह्या बाजूला जागा जास्त असेल ह्या बाजूला मग काय करायचं ही बाजू उचलायची. हे पहा फक्त लक्ष देऊन बघा सांगते फक्त. हे पहा मग ही बाजू अशी ठेवून घ्या. हे पहा इथे बरोबर बसते ना. कपडा कमी असतो बऱ्याच वेळा मग त्या पद्धतीने इथे ठेवून बघू शकता. फक्त हे सरळ झालं पाहिजे ते लक्षात ठेवायचं नेहमी एक पद्धत. हे पहा असं ठेवून घेतलं फक्त सरळ झालं पाहिजे. ज्या पद्धतीने ही बाजू सरळ आहे त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू अशी सरळ झाली पाहिजे. हे पहा असं ठेवून बघितलं बसलं व्यवस्थित. इथे सुद्धा बसलं व्यवस्थित. ही सुद्धा बाजू व्यवस्थित अशी बसली. आता इथे बघायचं हे पहा ह्या बाजूला कटोरी ठेवताना हीच पद्धत वापरायची. पण हे पहा अशी झाली पाहिजे. म्हणजे आपला हा गळा आहे ना असा झाला पाहिजे ह्या बाजूला. हे पहा अशीच ठेवा. अशी कट केली ना आपण अस्तरच्या कापडावरती त्याच्यामुळे इथे सुद्धा अशीच ठेवून घ्यावी लागते. हे पहा ठेवून घेतली. आलं लक्षात. ज्या पद्धतीने मी मगाशी दाखवली तीच पद्धत अशी ठेवून घ्या.
त्याच पद्धतीने इथे सुद्धा मी अशी ठेवून घेतली. आलं लक्षात? ही पद्धत नेहमी वापरायची आहे. बघू शकता मी असं ठेवून घेतलं. इथे पाठीची बाजू, इथे आपण कटोरी जोडतो ती बाजू, इकडच्या बाजूला बाही ठेवून घेतली. अस्तर बसतंय बरोबर, हे बसलं. ह्या बाजूला सुद्धा बसलं परफेक्ट. आणि इथे मी कटोरी ठेवून घेतली. कटोरी कशी ठेवली ते सुद्धा बघून घ्यायचं आहे. तेव्हा तुमचा आकार बऱ्याच वेळेला काय होतं, मग गोल येत नाही. ही पद्धत एकदा वापरायची आहे. फक्त कपडा व्यवस्थित आहे का एकदा बघून घ्यायचं आहे. व्यवस्थित आहे. आलं लक्षात? आता हे मी इथे कट करून घेते. आता एवढा कपडा शिल्लक आहे. एकावरती एक असं ठेवून घेतलं. लक्ष देऊन बघा. आता फक्त घडी कशी टाकायची, क्रॉसपट्टीची कापडावरती, ह्या ब्लाऊज पीसाच्या कापडावरती एकसारखं आहे. बघून घ्या. हे पा व्यवस्थित झालं. आता ही बाजू डबल आहे, लक्षात ठेवा. डबल कपडा आहे. फक्त ही बाजू अशी ह्याच्यावरती घडी करून घ्या. कपडा पूर्ण प्लेन झाला पाहिजे. इथे बंद घडी झाली पाहिजे. 4 पदर आहेत, लक्षात ठेवा. हे 2 आणि हे 2 पदर. आले लक्षात? आता इथे अस्त्राचा कपडा, क्रॉसपट्टी अशी ठेवून घ्या. आणि व्यवस्थित आहे काय ह्या बाजूला बघा एकदा. ह्या बाजूला सुद्धा बघून घ्यायचं व्यवस्थित आहे का. जर ह्या बाजूला नसेल बसत तर ही बाजू ह्या बाजूला करून घ्या. हे पा झालं व्यवस्थित. फक्त कपडा बघायचा आपल्या इथे आहे का, पुरतोय का, ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं, लक्षात ठेवत जा. आता ही सुद्धा बाजू अशी बघून घ्यायची. आता इथे लक्ष देऊन बघा आहे असं ठेवा. जोडण्यासाठी कुठे लागणार आहे, फक्त वरच्या बाजूला लागणार आहे. म्हणूनसाठी घडी आपण कशी टाकली, इथे बंद टाकली. आलं लक्षात? हा कपडा असा काढला तरी सुद्धा चालतो, अस्त्रचा कपडा. आलं लक्षात? आता हे आपल्याला आहे असंच कट करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये वाढ घेऊ नका, आहे असंच कट करून घ्यावं लागतं. इथे बघू शकता क्रॉसपट्टी कट करून झाली. ओपन करून दाखवते. हे अशा पद्धतीने बघू शकता. ही एका बाजूची, ही उंच बाजू आणि ही दुसरी उंच बाजू कट करून झालेली आहे. आता इथे बघू शकता कपडा शिल्लक नाही पायपिंगसाठी. आता मी काय करणार आहे, अस्त्रचा कपडा आहे बरोबर ह्या कलरचा. आता इथे मी अस्त्रच्या कापडाचे काढून घेते, क्रॉसमध्ये काढते. आपण ह्या कलरचा सुद्धा कपडा इथे वापरू शकतो. त्या बाजूला घेते. हे पा क्रॉसमध्ये कपडा असं बघायचं. जेवढ्या लागतात तेवढ्या काढून घ्यावे लागतात. पट्टीचा वापर करत जा शक्यतो. आणि अशा क्रॉसमध्ये काढून घ्यायच्या. बरोबर अशा पट्टीच्या मापाचे काढून घ्यावे लागतात. हे पा परत दुसरे एक काढून घेते इथे मी. हे पा अशा पद्धतीने अजून एक काढून घेते. समोरची बाजू आपला आणि पाठीचा गळा लागेल ना आपल्याला इथे. हे पा आता हे मी पट्टे इथे कट करून घेते. थोडंसं क्रॉसमध्ये होतं ना, एका लाईनीमध्ये करून घ्या. हे पा एवढ्या पट्ट्या इथे मी क्रॉसमध्ये कट करून घेतल्या. हे अशा पद्धतीने म्हणजे पायपिंगसुद्धा व्यवस्थित होऊन जाते. आकार व्यवस्थित होतो गळ्याचा, त्यासाठी क्रॉसमध्ये काढून घ्याव्या लागतात. इथे आपलं कटोरी ब्लाऊजचं परफेक्ट पेपर कटिंग करून झालेलं आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजवून सांगितली. आणि ह्याचा सुद्धा शिलाईचा व्हिडिओ बघायला विसरू नका. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.